8 मे 1950 हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून शपथ घेतली. ही घटना केवळ एका मंत्रिपदाची शपथ नव्हती, तर शोषित, वंचित, दलित आणि उपेक्षित समाजासाठी आशेचा नवा अध्याय सुरू करणारी होती. ब्रिटिश राजवटीत शिक्षण, समानता आणि मानवी हक्कांसाठी अखंड संघर्ष करणारे बाबासाहेब स्वतंत्र भारताच्या सत्ताकेंद्रात पोहोचले. ही बाब भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक मोठी क्रांती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. लहानपणापासूनच त्यांनी अस्पृश्यतेचा तीव्र अनुभव घेतला. शाळेत पाणी पिण्यापासून बसण्याच्या जागेपर्यंत त्यांना अपमान सहन करावा लागला. या अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेने त्यांच्या मनात प्रश्नांची ज्वाला पेटवली. शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे हे त्यांनी लवकरच ओळखले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमधून अर्थशास्त्र, कायदा आणि राज्यशास्त्राचे ज्ञान संपादन केले. भारतात परत आल्यानंतर बाबासाहेबांनी समाज सुधारणेचा लढा अधिक तीव्र केला. त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद, सामाजिक विषमता यांविरोधात आवाज उठवला. महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यांसारख्या चळवळींमधून त्यांनी दलित समाजाला आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला. त्याचबरोबर त्यांनी कायदा, संविधान आणि लोकशाही यांचे सखोल ज्ञान वापरून सामाजिक बदल घडवण्यावर भर दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात बाबासाहेबांनी विविध राजकीय व प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1942 ते 1946 या काळात ते ब्रिटिश भारताच्या व्हॉइसरायच्या कार्यकारी मंडळात कामगार मंत्री होते. या काळात त्यांनी कामगारांसाठी 8 तासांचा कामाचा दिवस, स्त्रियांसाठी मातृत्व रजा, कामगार कल्याणाची तत्त्वे यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले. यामुळे त्यांची प्रशासकीय क्षमता आणि सामाजिक बांधिलकी संपूर्ण देशासमोर स्पष्ट झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. देशासमोर सर्वात मोठे आव्हान होते संविधान निर्माण करण्याचे. भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशासाठी एक न्याय्य, लोकशाही आणि समताधिष्ठित संविधान तयार करणे हे सोपे काम नव्हते. या जबाबदारीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हा निर्णय त्यांच्या विद्वत्तेचा, अनुभवाचा आणि सामाजिक न्यायावरील निष्ठेचा सन्मान होता. संविधान निर्मितीचे कार्य सुरू असताना बाबासाहेबांनी कायदा, मानवाधिकार, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवले. त्यांनी केवळ कायदे लिहिले नाहीत, तर शतकानुशतके अन्याय सहन केलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्याची हमी संविधानात दिली. अस्पृश्यता नष्ट करणे, समान नागरी हक्क, धर्मस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कायद्यापुढे समानता यांसारख्या तरतुदी संविधानात समाविष्ट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. संविधान अंमलात आल्यानंतर भारत प्रजासत्ताक बनला आणि देशाला मंत्रिमंडळाची अधिकृत रचना मिळाली. 8 मे 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून शपथ घेतली. ही घटना ऐतिहासिक होती, कारण ज्यांना कधी सार्वजनिक विहिरीतून पाणी पिण्याचा हक्क नाकारला गेला होता, तोच व्यक्ती आता देशाच्या कायदे व्यवस्थेचा प्रमुख बनला होता. हा क्षण भारतीय लोकशाहीची खरी ताकद दर्शवणारा होता. कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. संविधानाची अंमलबजावणी, नवीन कायद्यांची निर्मिती, न्यायालयीन व्यवस्थेची रचना आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण ही सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यांनी कायद्याकडे केवळ तांत्रिक बाब म्हणून पाहिले नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले. कायदा हा केवळ सत्ताधाऱ्यांसाठी नसून सामान्य माणसाच्या संरक्षणासाठी असला पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका होती. या काळात बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल सादर केले. या विधेयकाचा उद्देश हिंदू समाजातील स्त्रियांना समान हक्क देणे हा होता. विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक विधान यांसारख्या बाबींमध्ये स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी हे विधेयक अत्यंत क्रांतिकारक होते. मात्र तत्कालीन समाज आणि राजकीय नेतृत्वाने या विधेयकाला तीव्र विरोध केला. स्त्री समानतेचा प्रश्न समाजासाठी अजूनही स्वीकारण्याजोगा नव्हता, हे या विरोधातून स्पष्ट झाले. हिंदू कोड बिलाला पुरेसा पाठिंबा न मिळाल्यामुळे बाबासाहेबांना तीव्र मानसिक त्रास झाला. सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर झगडलेल्या या महान व्यक्तीला सत्तेच्या पातळीवरही मर्यादा जाणवल्या. अखेर 1951 मध्ये त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा त्यांच्या नैतिकतेचा आणि तत्वनिष्ठेचा परिचायक होता. सत्ता टिकवण्यासाठी तडजोड करण्यापेक्षा त्यांनी आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणे पसंत केली.
तरीही कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी भारतीय कायदेव्यवस्थेला लोकशाही, समता आणि न्यायाचे भक्कम अधिष्ठान दिले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला अधिकार दिले आणि राज्याला जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांच्या विचारांमुळेच आज भारतात सामाजिक न्याय, आरक्षण व्यवस्था, मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य टिकून आहेत. 8 मे 1950 रोजी घेतलेली त्यांची शपथ ही केवळ एक औपचारिक घटना नव्हती, तर ती भारतीय समाजाच्या परिवर्तनाची खूण होती. ही शपथ सांगत होती की ज्ञान, संघर्ष आणि धैर्याच्या बळावर कोणताही माणूस इतिहास घडवू शकतो. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग आजही सामाजिक समतेच्या लढ्यात दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ पहिले कायदेमंत्री नव्हते, तर ते भारतीय लोकशाहीचे शिल्पकार होते. 8 मे 1950 हा दिवस त्यांच्या महान कार्याची आणि भारताच्या न्यायाधिष्ठित भविष्याची आठवण करून देणारा आहे.